गौतमच्या खूपच सुरेख सुरेख आठवणी माझ्याकडे. ह्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे त्यांचा पण स्वभाव खूप निर्मळ, कोमल, आणि आज पण त्यांचा सुवास त्यांच्या सगळ्या फ्रेंड्सच्या लाईफमध्ये दरवळतोय. गौतम जेव्हा गेले तेव्हा मी इथे नव्हते. सॉरी, मी अमेरिकेत होते आणि तिथे मला कळलं की इंटरनेटवरनं असंच राम बघत होता इंटरनेट आणि तो वर आला आणि म्हणाला की देयर सम न्यूज, म्हणा तू बस, मला काहीतरी सांगायचंय तुला. आणि त्यांनी मला न्यूज दिली आणि आय जस्ट कुडंट बिलीव्ह इट. ती न्यूज मी कितीदा वाचली, कारण मला खरंच वाटत नव्हतं. पण मला आठवतं गौतमला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलेले तेव्हा मी अगदीच नवी होते आणि ते स्वतः खूप मोठे फोटोग्राफर होते. आणि माझ्या सेक्रेटरीने येऊन मला सांगितलं की त्यांच्याबरोबर आपल्याला फोटो सेशन करायचं आहे. तर मी जरा नर्वस झाले, मी घाबरले. म्हटलं बापरे, गौतम राजाध्यक्षाबरोबर. म्हणून त्याला मी त्याच्याकडे गेले आणि म्हटलं, गौतम, अरे मला तुला माहिती आहे का काय झालं ते? काय म्हटलं, मला प्रेमपत्र आलं. आशा भोसले इतकी सुंदर दिसते, त्यांना कळलं. म्हटलं आता मी काय करू? हसायला लागला तो. उत्तर देऊ नकोस. आणि अतिशय कडक होता तो या बाबतीत. आशाताई, मी तुम्हाला सांगतो बरं, त्या पिक्चरमध्ये काम बिम करू नका. म्हटलं का रे बाबा, का नको करू? अहो चांगलं झालं तर बरं, आणि वाईट झालं तर मी 3ऱ्या मजल्यावर उडी टाकीन. मला तुम्हाला कुणी वाईट बोललेलं आवडणार नाही.